नमस्कार मित्रांनो, मी योगेश्वर काटेंगे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी आज आलो नयगाव बांध जो बालाजी चौक आहे त्या ठिकाणी एक नवीन मंदिर बांधकाम चालू आहे. तर मी त्या ठिकाणी आलो आहो आणि त्या ठिकाणी आर्टिस्ट आहेत, काही शिल्पकार आहेत, मूर्तिकार आहेत. तर ते आपण बघण्यासाठी मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहो. तर तो माझ्या पाठीमागे दिसत आहे तो काच मंदिर म्हणतात त्यांना. पहिले अगोदरच्या काळापासून काच मंदिर बांधकाम केलेलं आहे, पण आता नव्याने तो बांधकाम चालू होत आहे. तर मी आता तुम्हाला वरती येऊन दाखवत आहोत. तर मित्रांनो, या मंदिराचा जो आपण आता वरती चढत आहोत, तर प्रत्यक्ष आपण वरती चढून तुम्हाला जो दृश्य आहे तो मी दाखवत आहोत. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये नयगाव बालाजी चौक च्या आसपास जो नजारा आहे हा पूर्ण नयगाव बालाजी चौकचा परिसर आहे. तुम्हाला जे मिस्त्री आहेत, यामध्ये बनवणारे शिल्पकार आहेत, त्यांची मी कलाकारी तुम्हाला दाखवतो. कलश बनवलेला आहे, आता बनवणं चालू आहे, मग पेंटिंग होण्याला वेळ आहे. सुंदर बनवलेला आहे कलश. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, एक स्त्री जो यांच्या अंगी कला गुणाचे वाव तोच बनवू शकतो असा कलश. ते शिल्पकार म्हणतात त्यांना. ते कोण आहे शिल्पकार आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत समोर व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, चला, जे मिस्त्री आहेत त्या इथं शिल्पकार जे बनवणं चालू आहे त्यांच्यापाशी मी तुम्हाला नेत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता काम चालू आहे मिस्त्री लोकांचं. बहुत मोठा मंदिर आहे मित्रांनो. आपण जो खालून बांधकाम करत आहे मंदिराचं, तर कालम धरूनच बांधतात. हो, कालम धरून. जमिनीपासून. हो, कालम घेऊन. हा, 16 राड वापरतो ना त्याच्यावर. आणि फिनिशिंग ही रांगोळी आणि व्हाईट पेंट जाते. सिमेंट वापरलं चांगलं. हो हो सिमेंट आहे ना. हो, पाचपूरला बघा ते आता काम बघा पूर्ण म्हणजे ते हमारपंथी काम म्हणते सगळं. कोणतं काम? इतक्याचं काम म्हणतात मंदिर. हा, साऊथवाली दुसरी. साऊथ. तुमचं नाव काय आहे? भाऊ का? कुठून तुम्हाला चांगला आनंद वाटतो काम करायला मंदिरात? मित्रांनो, पाहू शकते डिझाईन आहे, डिझाईन होण्यास आहे वरती. डिझाईन म्हणजे आता बनत आहे, नवीन काम असल्यामुळे डिझाईन बनत आहे, वरती बनत आहे.
मित्रांनो हा वरचा टाप कलश आहे. तर मित्रांनो या चांगल्या पद्धतीने पकडल्या पाहिजे. मजबूत होण्यासाठी पाण्याचा वापर तर केलाच जातो. आणि सिमेंट हा एकदम पक्का सिमेंट आहे. हे आमचे मित्र आहेत. का नाव आहे तुमचं? चेतन विजेंद्र सय्यम. मंदिरवाले थांब ना. दुपार जास्त जाऊन लाईट टाकून आम्हाला मस्त दे माझं. तर मित्रांनो हे आमचे भाऊ आहेत जे शिल्पकार आहेत. काचाचे जे मंदिर आहेत त्यांचे नव्याने शिल्पकार जे दृष्टी आहे बनावट ते आता बनवून राहिले. त्यांच्याजवळ आता आपण जात आहोत आणि सविस्तर ते जे माहिती आहे ते विचारून घेऊ. नमस्कार. का चाललं काम? चांगलं चाललंय. तुमचे नाव सांगा अगोदर, परिचय. गणेश दत्ता नागरगोजे, राहणार झाशीनगर, मोरगाव अर्जुन तालुका, गोंदिया जिल्हा. हा काम तुम्ही शिल्पकार म्हणून जे टेम्पलचा करत आहात किती साल पासून करत आहात? 15 साल झाले. 15 साल. पहिली सुरुवात कुठं केल्या पेंटिंगच्या शिल्पकार? तिकडं सातारा जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यापासून चालू केली. तुमची मेन वस्ती नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा. हो, माळापुळी गाव. तुम्हाला कसं काय मग छंद वाटला शिल्पकार टेम्पल विषयी बनायचे? छंद म्हणजे कलाकुस हा, लहानपणापासून? लहानपणापासून. तर भाऊ तुम्ही काम करता तर आम्हाला जर बनायचं आहे, समोर जो काम आहे गावून गावी असं टेम्पल बनत आहेत हा. सुशोभित चित्रकार म्हणजे व्यवस्थित डिझाईन, तर तुमचा नंबर सांगा आम्हाला. 86 000 हां 75 207. या नंबरवर कॉल करायचा. हो, ह्या नंबरवर कॉल करायचा. एकच आहे नंबर? हो, एकच आहे. व्हॉट्सअप नंबर वगैरे व्हॉट्सअप नंबर आहे. एकच आहे. हो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आमचे भाऊ आहेत. तर तुम्हाला जर जो टेम्पल आहे चित्रकार याचे शिल्पकार बनावट या माझे भाऊ आहेत. शिल्पकार, आर्टिस्ट, कलाकार आणि मिस्त्री हेच कारागीर आहेत. हे मंदिर टेम्पल जो बांधकाम करत आहेत. तुम्हाला जर बांधकाम करायचं आहे तर यांचा मोबाईल दिला आहे स्क्रीनवरती, आपण कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर संपर्क करायचा आहे त्या भाऊनी नंबर सांगला, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्या गावी जे मंदिर आहेत त्यांची नव्याने बनवून शिल्पकार ह्या पद्धतीने रंगोटी बनवून तुम्ही एक आदर्श मंदिर बनवू शकता. तर भाऊ आपल्याला टेम्पल विषयी आपण 2 शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवला आहे देऊळ टेम्पल यांच्या चित्रकारी आणि जो शिल्पकार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेलच. तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा व माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.